जाऊन नारायण राणेंना आव्हान देत आहेत, मला फोनवरून धमक्या शिव्या काय देत आहेत, मीच तुमच्यासाठी चौकात येतो, तुमची हिंमत असेल तर येऊन दाखवा, अशा स्वरूपाचं वक्तव्य करत प्रकाश महाजन सध्या क्रांती चौकाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण बघू शकता की प्रकाश महाजनांना पुढे आणि मागे असा पोलिसांच्या गाड्यांचं संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि प्रकाश महाजन स्वतः आपल्यासोबत इथे गाडीत बसलेले आहेत। काका, काय सांगाल तुम्ही? आता क्रांती चौकाच्या दिशेने निघालात, काय भूमिका आहे? माझी भूमिका हीच आहे की माझ्यासारख्या सामान्य प्रवक्त्याला एका माजी मुख्यमंत्र्याने, एका माजी केंद्रीय मंत्र्याने आणि विद्यमान खासदाराने आपल्या फेसबुकवरून धमक्या द्याव्या हे काही लोकशाहीला शोभणारं नाही आहे। तुम्ही लोकांवर टीका करता तर लोक तुमच्यावर टीका करणार, मग तुम्हाला जर तुमच्यावर केलेली टीका सहन होत नाही तर लोकांवर टीका करू नका ना, प्रश्नच मिटतो ना। मी असे काय शब्द वापरले की याचा नारायण राणे साहेबाला राग आला, सांगा ना। तेच ना, लवंग आणि हे वाईट शब्द नाही तर साहेब, हे वाईट शब्द नाही, हे बोली भाषेतले शब्द आहेत, हे वाईट शब्द नाही आहेत ते। पण तुम्ही त्यांच्यासाठी वापरले ना? नाही नाही, कुणासाठी लोक वापरतात असं, ते काही पर्टिक्युलर त्यांच्यासाठी म्हणून नाही का। मी आपला ग्रामीण भागातला कार्यकर्ता, आली लक्षात मन दिली सांगून, आपला स्वभाव आहे तसं, आपल्याकडे असंच लोक बोलतात। आता आव्हान काय नारायण राणेंना? तुम्ही क्रांती चौकात पोहोचले, नारायण राणेचे कार्यकर्ते मला फोनवर घाणेरड्या शिव्या देतात, मला मारायचं म्हणतात, मला म्हणतात तुझं घर कुठे आहे, तर मी म्हणलं बाबा मी येतो क्रांती चौकात, जे सगळ्यांना माहिती आहे तिथं या, आणि काय मारायचं मारा, नाही तर कणकवलीत या म्हणले तर तिथं येतो, पुण्याच्या बंगल्यापुढं तिथं येतो, मुंबईच्या बंगल्यापुढं तिथं येतो, सांगा ना एकदा, तुमची इच्छा तर मोकळी करा ना। माझ्यासारख्या वयस्कर माणसाला मारून जर तुमच्या आत्म्याला शांती मिळत असेल आणि लोकशाहीचा तुम्ही जय जयकार करणार असताल तर माझा बळी जायला हरकत नाही। भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात घेतलेली आहेत हे जगाला दिसून येईल। मग नारायण राणेंसोबत तुम्ही भाजपवर पण का राग व्यक्त करताय? मग भाजपमुळे तर त्यांना संरक्षण म्हणतं ते बोलायलेत नाही एवढं, मग भाजपवर राग, मग भाजपला माहित नव्हतं का नारायण राणे साहेब कशी आहेत ते, मग असेच धमक्या देतात, हे करतात, दुनियाला माहिती कसं वागतात ते। मग किमान त्यांना सांगितलं तर पाहिजे ना। मी सोडा, नितेश राणेने काल काय धमकी दिली 2 दिवसाखाली धाराशिवमध्ये की जो भारतीय जनता पक्षाचा सरपंच नाही त्या गावाला आम्ही फंड देणार नाहीत। अरे काय भाषा आहे? तुम्ही कुठलाही अपरंपार भाव भेदभाव न करता सर्वाला समान दृष्टीनं पाहिल अशा पद्धतीची शपथ घेतलेली आहे आपण, हे विसरून गेलात तुम्ही। मग लोक तुमच्यावर टीका केली तर राग येऊ नये। लोकांचं बारसं जेवल्यासारखं तुम्ही आपल्यापेक्षा वयानं 25, 30, 50 वर्ष मोठ्या माणसाला अरे तुरे बोलता। आणि तुम्हाला क्रांती चौकातून नारायण राणेंना आणि नितेश राणेंना काय आव्हान देतात किंवा त्यांचे कार्यकर्ते? मी इथं उभा राहिलेलो आहे, मला काय अपाय करायचा आहे, मारायचा आहे, तुम्हाला काय शांतता निभवायची निभवून घ्या, करा एकदा तुमचं मन हलकं, मला काय फरक आहे। हा राग कशासाठी तुम्हाला एवढा? मला कुठला राग आला हो? माझा काय रागाचा संबंध आहे? मी तर, मला धमकी दिली त्या पत्त्यात आलोय मी, मला धमकी दिली त्यांनी। काय सांगणं आहे तुमचं नारायण राणेंना? काहीच नाही, आलोय चौकात, पाठवा कार्यकर्ते, मी काय एवढं भीतो काय झालं? आता इथं काय करणार आहात तुम्ही चौकात? मी अगोदर महाराजांना प्रणाम करून येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की प्रकाश महाजन क्रांती चौकात दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी अर्धा तास ते थांबणार आहेत आणि अर्धा तास थांबून त्या ठिकाणी नारायण राणे यांना आव्हान सुद्धा देणार आहेत की मी चौकात आलेलो आहे, माझं तुम्हाला काय करायचे ते करा, सांगा, असं सुद्धा ते या ठिकाणी म्हणतायत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मनसेचे